आम्हाला वॉर्निंग दिली 2च मिनिटं बोलायचं नाही की तुमचं जास्त वेळ घ्या. दुसरी गोष्ट आपण बायका आहेत, घरगुती आहे, सगळे डोळे घराकडे लागले असतील, कधी पाणी येईल कधी मुलं रडतील. या सगळ्या मंडळींना मी माझा नमस्कार करून मी माझं एवढं सांगते. सगळ्यांनी महत्व सांगितलं हळदी कुंकवाचं, तिळाचं, गुळाचं सगळं झालं. सगळ्यांना सगळं महत्व सांगून लवकर झालं. मी हे नाही बोलले, मी माझं मनातलं जे आहे ते मी असं बोलायसाठी इथे 2 मिनिटं यांच्याजवळ मागितली. मी असं म्हणते आपल्या समाजातल्या ह्या पुरुष मंडळांनी आपल्यानी एक स्वप्न उभं केले आणि ते स्वप्न आहे आपली वाडी निर्माण करायची. वाढीसाठी ते खटपट करतायत, वाढीसाठी ते धडपड करतायत. वाडी आपले हे आपण आज हळदी कुंकू इथं केलं काय म्हणजे 5 वर्षांनी आपलं हळदी कुंकू इथं होईलच कशावरून. जागा धुंडा एक राहोय भाड्याचं, आपलं स्वतःचं असलं पाहिजे, स्वतःची आपली वाडी निर्माण झाली पाहिजे आणि आपण ते स्वप्न पूर्ण करू. आपल्या जेंट्सना आपण काय करू, पाठिंबा देऊ, आपण हे करू. तुम्हाला माहितीये आपण उभं राहतो, चालतो, फिरतो, हष्टपुष्ट होतो, सगळं काही कार्य करतो. कशामुळे? आपल्या शरीरातल्या रक्तामुळे. मग आपण काय वाडी निर्माण करू कशामुळे? पैशामुळे. आणि तो पैसा आपण काढला, फेकला, एकत्र केला, आपल्या ह्यांचं स्वप्न पुरं होईल. आणि आपण सांगू आमचं हळदी कुंकू आहे कुठे कुठे, असं दरवर्षी तुम्ही बोलणार नाहीत. कुठे? आपल्या वाडीमध्ये. आपल्या वाडीमध्ये आपलं काय होणार आहे, हळदी कुंकू होणार आहे. तुम्हाला माहितीये, तुम्हाला सगळ्यांना माहिती पण असेल ही गोष्ट, ते मी सांगतो काय हे नाही. ती एक मुलगी पहाडावर चढत होती, मागणं तरी 4-5 जण चढत होते. मुलगी 7 वर्षाची 8 वर्षाची होती, कडेवर 4 वर्षाचा भाऊ तरा पहाड चढते चालते. अरे ही मुलगी थकत पण नाही, बघा कशी चालते. हे आपले चाललेत गुडघ्यावर हात ठेवत, चाललेत टेकत असं. थोड्या वेळानंतर ह्यांनी त्या मुलीला विचारलं तुला थकावा नाही वाटत? अरे म्हणे थकावा कसा वाटणार, माझा भाऊ आहे आणि याला मी घेऊन चालले, याला थकावा कसला. तसं आपण ही वाडी निर्माण करायची, हिला पूर्ण करायचं, हे मोठं कार्य आहे. हा भगीरथ आपला प्रयत्न आहे आणि हे आपल्याला कडीला न्यायचं. मला हेच सांगायसाठी मी यांच्याकडे 2 मिनिटं मागितली होती. आपल्याला काय निर्माण करायची आहे, वाडी. आणि तिच्यासाठी आपण एकजुटीने एक ह्याच्याने काय करायचं, हे करायचं. हळदी कुंकाचं महत्व सर्वांनी तुम्हाला समजवलं, सांगितलं, तुम्हाला ते पटलं. पण मी माझ्या मनातलं हे सांगण्यासाठी तुम्हाला. आणि गेल्या वर्षी किती पुष्कळ संख्येने स्त्रिया होत्या, पण ह्या वर्षी 4 पट वाढल्यात, किती वाढल्यात. आता पुढच्या वर्षी तर आपल्या हक्काच्या ह्याच्यामध्ये म्हणजे आणखीन किती वाढतील आपल्या ह्याच्यामध्ये. दुसरी गोष्ट असं किती रस्त्यामध्ये भेटत होत्या, अहो आपला हळदी कुंकू कधी, अहो आपला हळदी कुंकू कुठे, आणि तिथंच आहे ना, तिथंच आहे ना. तेव्हा मी म्हणायची ह्या बायका नेहमी असं विचारलं तिथंच आहे ना, तिथंच आहे ना. आता असा प्रश्न येणार नाही. आता कुठे आहे, आपल्या वाडीमध्ये. त्याच्यासाठी आपल्याला ती निर्माण करण्यासाठी आपल्याला एकजूट पाहिजे. आता एकजुटीचं ते महत्व आता तुम्हाला मी हे करत नाही. आपल्याला ती निर्माण करण्यासाठी चंदा पाहिजे आणि तो आपल्याला काय करायचं, एकत्र करून आपण आपलं पुणे बॉम्बे महाराष्ट्रातले लोक पण म्हणाले पाहिजेत. गुजरातमध्ये राहून त्या लोकांनी काय केलंय, हॉल निर्माण केलाय. तिथे ते हॉल म्हणतात, आपण वाडी म्हणतो. वाडी निर्माण केलेली आहे. इतकी त्यांची काय आहे, एकता आहे. असं बस एवढं बोलून मी माझं 2 शब्द सांगायचे ते पूर्ण करते. जय महाराष्ट्र, जय रायगड जिल्हा. आपण भेटू आपल्या वाडीमध्ये. धन्यवाद. छान छान. उपस्थित आहेत.